नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो जीके ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये। आणि या ठिकाणी आपण पाहत होतो चालू घडामोडी, आणि चालू घडामोडीमधील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असलेला तो म्हणजे या चालू घडामोडी अलीकडे देण्यात आलेले पुरस्कार, महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत ते या ठिकाणी आपण कव्हर करणार आहेत। आणि अगोदरच्या लेक्चरमध्ये त्यातले काही पुरस्कार कव्हर केले होते आणि आजच्या लेक्चरमध्ये ते उर्वरित जे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। तर पहा, या ठिकाणी आपण महत्त्वाच्या पुरस्कारांमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर याच्या अगोदर जे पद्म पुरस्कार असतील, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार असेल, त्याच्यानंतर इतर चित्रपट दादासाहेब फाळके पुरस्कार असेल, हे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। आणि मग आजच्या या लेक्चरमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर कोणते कोणते आपण पुरस्कार कव्हर करतोय, तर त्यामध्ये पहा, मिस युनिव्हर्स 2021 भारताला मिळालेला असल्या कारणानं हा महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर वुमन ऑफ द इयर पुरस्कार 2021 हा सुद्धा भारताच्या व्यक्तीला मिळालेला असल्या कारणानं हा महत्त्वाचा आहे। तुम्हाला ते महत्त्वाचे आहेत हे सांगण्याचं कारण काय आहे की हे बघत असताना आपण का पाहतोय, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हेच पुरस्कार का महत्त्वाचे आहेत, तर हे आंतरराष्ट्रीय लेवलवरचे पुरस्कार आहेत आणि ते भारतीय व्यक्तींना मिळालेले असल्या कारणानं या ठिकाणी ते महत्त्वपूर्ण आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून। परीक्षेमध्ये त्याच्यावरती 100% प्रश्न येणार म्हणजे येणारच, ही गोष्ट लक्षात ठेवायची। त्याच्यानंतर गदी माडगुळकर पुरस्कार महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या नावाने, महाराष्ट्रीयन मराठी भाषिक जे लेखक व्यक्तिमत्व होतं त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार असल्या कारणानं हा महत्त्वाचा आहे, याच्यावरती 100% प्रश्न असतात। त्याच्यानंतर पुढे आहे ऑस्कर पुरस्कार, बरोबर। ऑस्कर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे आणि दरवर्षी चित्रपट सृष्टीमधला हा जगातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो आणि त्या अनुषंगानं मग याच्यावरती प्रश्न विचारले जात असतात। लक्षात ठेवायचं, कंटिन्यूपणे प्रश्न विचारला जाणारा हा टॉपिक आहे। मग ते कोणतीही परीक्षा असू दे, जी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा असली की त्याच्यावरती 100% प्रश्न असतो म्हणजे असतोच। मग ती तुमच्या यूपीएससी पासून ते क्लरिकल क्लास 4 पर्यंतच्या परीक्षा जेवढ्या असतील त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जात असतात। प्रश्न विचारण्याचे फॉर्मॅट जरी वेगळे असले तरी हा महत्त्वाचा टॉपिक आहे। त्याच्यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, म्हणजे जे आपण लता दिदी म्हणतो, ज्यांचं अलीकडेच निधन झालं, त्यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केलेला आहे। आणि पहिलाच पुरस्कार आपले भारताचे पंतप्रधान जी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा पुरस्कार महत्त्वाचा आहे कारण पहिलाच आहे, निधनानंतर पहिलाच सुरू केलाय। आणि त्याच्यानंतर बघितलं आपण सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रकल्प, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ज्या पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असतात त्या पायाभूत सुविधांसाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो आणि त्या वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे, तो म्हणजे अटल टनल। आता अटल टनल वगैरे ते काय आहे, कुठं आहे, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहणार आहोत आपण। सो अभी शुरू करेंगे यहाँ पे महत्व के पुरस्कार। सो चला, पहिला पुरस्कार आहे मिस युनिव्हर्स 2021, सौंदर्याच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा पुरस्कार असलेला आहे या ठिकाणी। आणि मग इथं भारतीय व्यक्तिमत्वाला दिला गेला असल्या कारणाने या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग कोणत्या कोणत्या बाबीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ते आपण आता पाहू। तर पहा, मिस युनिव्हर्स स्पर्धा, आता याच्यावरती जर बघितलं तर सगळ्यात अगोदर कुठं ही स्पर्धा कुठं झाली याच्यावरती प्रश्न विचारला जाईल। त्याच्यानंतर मिळालाय भारतीयाला तर ते हरनाज संधू असं त्या मुलीचं नाव आहे, तर ऑब्विसली ते तर विचारणारच आहे। आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे प्रश्न कुठं विचारेल की इथून पुढे गेलात तर तो कुठं, ती स्पर्धा कुठं पार पडली, बरोबर। तर मग 2021 ची जी पार पडली 70व्या आवृत्तीची जी स्पर्धा होती ती या ठिकाणी इस्रायल मधील इलात या शहरामध्ये ही पार पडलेली आहे। प्रश्न लक्षात ठेवायचा, प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2021 ची ही मिस युनिव्हर्स स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली किंवा कोणत्या शहरामध्ये पार पडली, कोणत्या देशामध्ये पार पडली, तर या ठिकाणी तुम्हाला सांगता यायला पाहिजे की ही स्पर्धा या ठिकाणी इस्रायल मधील इलात या शहरामध्ये पार पडली। त्याच्यानंतर पुढे काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की याच्यामध्ये महत्त्वाचा घटक, या स्पर्धेची ही कितवी आवृत्ती होती, मी तुम्हाला सांगितलं की ही 70वी आवृत्ती होती, म्हणजे ही सुरुवात झाल्यापासून ही 70वी स्पर्धा या ठिकाणी ही पार पडलेली आहे इस्रायलच्या इलात शहरामध्ये, बरोबर। आणि मग याच्यामध्ये पुढे बघितलं तर सहभागी स्पर्धक किती होते, या स्पर्धेमध्ये एकूण स्पर्धक किती सहभागी झाले होते, तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल म्हणजे एकूण 79 म्हणजे 79 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते। आणि या 79 स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक पटकावला त्या भारताच्या हरनाज संधू या व्यक्तीने, या मुलीने, या महिलेने, बरोबर। मग इथं प्रश्न याच्यावरती कव्हर होऊन जातात, बरोबर। याच्यानंतर आता इथं पुढे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की मिस युनिव्हर्स
ही जी स्पर्धा पार पडली, या प्रकारे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हरनाथ सिंधू यांनी हा पुरस्कार पटकावला, ही स्पर्धा जिंकली. मग अशा प्रकारच्या याच्या अगोदरच्या काही स्पर्धा आहेत का ज्याच्यामध्ये भारतीय व्यक्तींनी स्पर्धा जिंकलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपल्याला पाहावे लागतील. तर पहा, या ठिकाणी लक्षात ठेवायचं की हा किताब भारतानं तब्बल 21 वर्षानंतर जिंकलाय. किती वर्षानंतर? 21 वर्षानंतर. आणि त्याच्यानंतर याच स्पर्धेमध्ये जी आपण म्हणतो की ही 70वी स्पर्धा झाली आणि प्रथम क्रमांक हरनाथ सिंधू यांनी पटकावला. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली जी एक महिला होती, एक मुलगी होती, ती म्हणजे पराग्वे. पराग्वे जो देश आहे त्या देशाची मुलगी म्हणजे नदिया फेरेरा या नावाची महिला ही दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. लक्षात ठेवायचं, प्रथम क्रमांकावर हरनाथ सिंधू आणि दुसऱ्या क्रमांकावर असणारी व्यक्ती म्हणजे नदिया फेरेरा. नदिया फेरेरा लक्षात ठेवायचंय. आणि ही कुठली आहे? तर ती पॅराग्वे या देशाची या ठिकाणी ती महिला आहे आणि त्या महिलेला या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी क्रमांक मिळालेला आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर होती दक्षिण आफ्रिकेची मुलगी होती ललेना मस्वान. ललेना मस्वान ही मुलगी जी आहे दक्षिण आफ्रिकेची, त्या दक्षिण आफ्रिकेची या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेली ही मुलगी होती. आणि मग यामध्ये जर बघितलं आपण या स्पर्धेची सुरुवात, इथं मी तुम्हाला म्हणलं की बेसिकवरती प्रश्न विचारले जात असतात. मग बेसिक मध्ये काय काय असतं की याच्यामध्ये ही सुरुवात कधी झाली, तर ही 1952 मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली आणि प्रथम स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडली होती? ती होती कॅलिफोर्निया. कॅलिफोर्नियाच्या त्या लॉंग बीच या शहरामध्ये, कॅलिफोर्निया देशातील लॉंग बीच या शहरामध्ये हिची प्रथम आवृत्ती पार पडलेली होती. आणि 70वी आवृत्ती परत एकदा सांगतो, इस्रायल मधील इलात या शहरामध्ये ही पार पडलेली आहे. मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेसिक वरती आणखीन एक प्रश्न कुठे विचारला जाऊ शकतो की यापूर्वी अशा काही महिला आहेत का ज्यांनी ही स्पर्धा अगोदर जिंकलेली आहे याच्या अगोदर? मग याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं, याच्या अगोदरच्या महिलांमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यामध्ये पहा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येऊन जाईल की यापूर्वी सुष्मिता सेन ही जी भारतीय अभिनेत्री आहे, 1994 मध्ये सुष्मिता सेननी स्पर्धा ही फर्स्ट टाइम जिंकलेली होती. कधी? 1994 मध्ये. त्याच्यानंतर लारा दत्त ही सुद्धा एक अभिनेत्री आहे, तिने 2000 साली या ठिकाणी या मिस युनिव्हर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं होतं. ह्या दोन महिला याच्या अगोदर आहेत. आणि तिसरी महिला म्हणजे या ठिकाणी ही हरनाथ सिंधू, या ठिकाणी ही तिसरी व्यक्ती म्हणून तिसरी महिला ही आपल्याला ओळखता येते. एवढ्यावरती प्रश्न विचारला जाईल, याच्या बाहेर कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार नाही. मी तुम्हाला याच्या बेसिक गोष्टी पण सांगितल्या आहेत. पहिली स्पर्धा कुठं भरली, त्याच्यानंतर कधी भरली, या वर्षीची कितवी आवृत्ती होती, स्पर्धक किती होते आणि भारतीय महिला वगैरे सगळे सांगितलेले आहेत. याच्या बाहेर प्रश्न तुमचा जाऊ शकणार नाही, लक्षात ठेवायचंय. सो पुढचा पुरस्कार, आता पुढचा पुरस्कार असा आहे, तो सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जावरचा पुरस्कार आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार आहे. मग या ठिकाणी पाहायचं कोणता पुरस्कार आहे. पहा, वुमन ऑफ द इयर पुरस्कार 2021, वुमन ऑफ द इयर 2021 असा हा पुरस्कार आहे. आणि तो भारताच्या एका क्रीडापटूला म्हणजे अंजू बॉबी जॉर्ज या क्रीडापटूला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि मग इथं प्रश्न निर्माण होतो की हा पुरस्कार या ठिकाणी कोणत्या संस्थेकडून, कोणत्या संघटनेकडून किंवा कोणत्या देशाकडून दिला गेलाय का? तर यस, एका जागतिक संघटनेकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आणि ती संघटना आहे मित्रांनो जागतिक ॲथलेटिक्स संघटना. या संघटनेकडून हा वुमन ऑफ द इयर पुरस्कार जाहीर करण्यात येत असतो. आणि मग कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जात असेल तर ऑब्विसली हिचं नावच काय, जागतिक ॲथलेटिक्स संघटना. तर ॲथलेटिक क्षेत्रामध्ये, क्रीडा प्रकारामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकाला किंवा खेळाडूला या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. आणि मग महिला खेळाडूला लक्षात ठेवायचंय, तर महिला खेळाडूला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आणि मग तो 2021 चा जो पुरस्कार आहे तो या ठिकाणी या आपल्या लांब उडीपटू आहेत या अंजू बॉबी जॉर्ज यांना या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. अंजू बॉबी जॉर्ज यांना या ठिकाणी हा 2021 चा वुमन ऑफ द इयर ज्या जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून दिला जाणारा पुरस्कार
यांना प्रदान करण्यात आलेला आहे. एवढ्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आणि मग या अंजू बॉबी जॉर्ज यांच्याविषयी थोडक्यामध्ये काही महत्त्वाची जर माहिती विचारली तर त्यावरती आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर पहा या ठिकाणी इथं काय काय त्यांच्या संदर्भात माहिती आहे की 2003 मध्ये त्यांनी जागतिक ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये या ठिकाणी कांस्य पदक पटकावलेलं होतं. बरोबर, कारण एखादा खेळाडू म्हणाल तर त्याचा प्रश्न कसे येतील. खेळाडू म्हणला की त्यांनी जिंकलेले मेडल्स, त्याच्या बॅकमध्ये असणारे प्रश्न कुठं विचारले जातात. त्यांनी जिंकलेले मेडल्स याच्यावरती प्रश्न विचारला जातो. एखादा लेखक जर असेल तर त्यांनी लिहिलेल्या इतर कादंबऱ्या याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो. राजकीय कारकिर्दीमधील एखादं व्यक्तिमत्व असेल तर ते चर्चेमधील व्यक्तिमत्वाच्या त्याच्या बॅकग्राऊंडवरती कुठं विचारलं जाईल, त्याची कोणत्या कोणत्या पदावर यापूर्वी नियुक्ती झालेली आहे, असे प्रश्न विचारले जात असतात. मग इथं पाहत असताना आपल्याला पाहावे लागेल की 2003 मध्ये त्यांना या अंजू बॉबी जॉर्ज यांनी काय केलं होतं की जागतिक ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये हे कांस्य पदक पटकावलेलं होतं. त्याच्यानंतर होतं जागतिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या त्या अद्यापही भारताच्या एकमेव, यांचं वैशिष्ट्य लक्षात घ्या, एकमेव ॲथलेटिक्सपटू आहेत. जागतिक स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं पदक जिंकणाऱ्या त्या एकमेव भारतीय ॲथलेटिक्सपटू आहेत. कारण ॲथलेटिक्समध्ये नंतर कुठेही या ठिकाणी हे मेडल प्राप्त झालेला नाहीये भारताला. यावेळी जी जागतिक ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये त्यांनी जवळपास 6.70 मीटर एवढ्या लांबीची उडी मारली होती. महिला असून सुद्धा एवढ्या लांब उडी मारणं म्हणजे ते काही सोपी गोष्ट नाही. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये. तर मग या पुरस्काराच्या संदर्भानं काही गोष्टी. त्या पुरस्काराची सुरुवात 2019 मध्ये तुम्हाला सांगितलं की हा पुरस्कार ॲथलेटिक्स साठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या, अतुलनीय कामगिरी करणाऱ्या या ठिकाणी महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. हे लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा, आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या जागतिक दर्जावरील, जागतिक लेवलमध्ये जर बघितलं तर या दुसऱ्या व्यक्तिमत्व अंजू बॉबी जॉर्ज ते जगातले दुसरे आहेत. त्याच्यानंतर पहिल्यांदा हा पुरस्कार इथिओपिया जे आहे, इथिओपियाच्या दुहेरी ऑलिम्पिक चॅम्पियन डेरार्तू तुलू या महिलेला मिळालेला आहे. लक्षात ठेवायचे कुठले आहे, इथिओपिया आणि डेरार्तू तुलू नाव त्या महिलेचं आहे. त्या महिलेला या ठिकाणी हा पुरस्कार पहिल्यांदा प्रदान करण्यात आला होता. कधी, 2019 मध्ये. 2021 आपल्या भारतीय महिलेला, म्हणजे ऑब्व्हियसली हा 2 वर्षांनी पुरस्कार दिला जातो. चलो, या पुरस्काराच्या संदर्भानं या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार काय म्हणतोय पहा, तो आहे गदिमा पुरस्कार. आता गदिमा पुरस्कार म्हणजे काय की जे महाराष्ट्रीयन लेखक आहेत, मराठी लेखक ग.दि. माडगुळकर, गजानन दिगंबर माडगुळकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. आणि मग हा 2022चा पुरस्कार गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने जो देण्यात आलेला आहे तो याच्यामध्ये आपल्याला अनेक व्यक्ती या ठिकाणी आढळून येईल. त्याच्यामध्ये पहा 2-3 पुरस्कार आहेत. एक आहे गृहिणी सखी सचिव पुरस्कार, त्याच्यानंतर चैत्रबन पुरस्कार आणि विद्या प्रज्ञा पुरस्कार. हे या ठिकाणी महत्वाचे पुरस्कार आहेत. या गदिमा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे, आणि गदिमा प्रतिष्ठानतर्फेच देण्यात येणारा 2022चा जो पुरस्कार आहे, जे महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभिनेते ते म्हणजे नाना पाटेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. गदिमा पुरस्कार जो आहे 2022चा तो गदिमा प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी नाना पाटेकर यांना देण्यात आलेला आहे. ज्येष्ठ अभिनेते, महत्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचे अभिनय हा सर्वांना परिचित आहे. त्यांच्याबद्दल वेगळं काही बोलायची गरज नाही. तो 2020चा पुरस्कार, 2022चा नाना पाटेकर आणि 2020चा कोणाला आहे तर जगदीश कदम या व्यक्तीला देण्यात आला होता. जगदीश कदम लक्षात ठेवायचं. 2020चा पण मागचा सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता पहा, या गदिमा प्रतिष्ठानतर्फे जे इतर पुरस्कार दिले जातात, गदिमा पुरस्काराच्या व्यतिरिक्त ते पुरस्कार कोणते कोणते पहा. गृहिणी सखी पुरस्कार तुम्हाला म्हटलं, गृहिणी सखी पुरस्कार कोणाला देण्यात आलाय, तो अभिनेत्री आणि एक निवेदिका आहे, ती निवेदिक तर जोशी सराफ नावाची ती महिला आहे. त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार, निवेदक आहे ती आणि अभिनेत्री सुद्धा आहे, त्यांना हा प्रदान करण्यात आलाय. त्याच्यानंतर आहे चैत्रबन पुरस्कार, तो संगीतकार कौशल इनामदार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे विद्या प्रज्ञा पुरस्कार, हा गदिमा प्रतिष्ठानकडूनच देण्यात येणारा पुरस्कार हा गायिका रश्मी मोघे यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचे. याच्या हे 3 जरी नाही लक्षात राहिले तर पण गदिमा पुरस्कार हा महत्वाचा आहे. आणि हे नाना पाटेकर नाव सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे का त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तो गदी माडगुळकर यांच्या संदर्भामध्ये थोडंसं.
बरोबर. थोडी आपण त्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला पूर्ण नाव सांगितलं, गजानन दिगंबर माडगुळकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. बरोबर. आणि गदी माडगुळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक म्हणजे लेखक होते. सरळ सरळ लक्षात ठेवा, साहित्यिक म्हणजे लेखक. कादंबऱ्या, कविता संग्रह वगैरे लिहिणारे म्हणजे साहित्यिक. त्यांच्या लेखन जे प्रपंच असतो त्यांना साहित्य असं म्हटलं जात असतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बस, याच्या पलीकडं काही त्यांना विचारला जाणार नाही. सो पुढचा आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या IAS पासून ते ITS पर्यंत म्हणजे तलाठी सर्व्हिस पर्यंत आणि तुमच्या IPS पासून ते इतर क्लरिकल सर्व्हिस पर्यंत सगळ्या परीक्षांसाठी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या जेवढ्या परीक्षा असतील त्या सर्वच परीक्षांसाठी हा महत्त्वाचा असणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार. चित्रपट क्षेत्रामध्ये दिला जाणारा हा जगातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वोच्च म्हणजे सर्वोच्चच. म्हणून हा सर्वच परीक्षांमध्ये या ठिकाणी याच्यावरती प्रश्न विचारले जात असतात. तुम्हाला अगोदरही सांगितलं की प्रश्न हे बदलून जरी विचारत असले ते जेवढं सांगतोय त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची गॅरंटी आहे म्हणजे आहेच. आणि आज पाहूया आपण ऑस्कर पुरस्कारात. ऑस्कर पुरस्काराच्या संदर्भामध्ये आता बघायचा हा कुठं पार पडला. ऑब्विसली हॉलिवूडमध्ये हा पार पडतो. हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटर जे आहे त्या डॉल्बी थिएटरमध्ये या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा दरवर्षी पार पडत असतो. तर 94 हा पुरस्कार होता. 2000 या ठिकाणी 22चा हा पुरस्कार सोहळा कधी पार पडला? तो पार पडला 27 मार्च 2022 मध्ये. कितवी आवृत्ती होती? 94वी आवृत्ती होती. कुठं पार पडतो? तर या ठिकाणी हॉलिवूड मधील डॉल्बी थिएटर या ठिकाणी हा पार पडतो. बरोबर. हे एवढे महत्वाचे बेसिक झाले याच्या संदर्भाने. बरोबर. आणि मग याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार दिले जात असतात आणि ते पुरस्कार म्हणजे मग त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता हे पुरस्कार असतात. ते पाहत असताना सर्वात जास्त पुरस्कार एखाद्या सिनेमाला मिळतात आणि मग तो सिनेमा या पुरस्कार सोहळ्यामध्ये 2022च्या 27 मार्च 2022 रोजी जो पुरस्कार सोहळा पार पडला त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वाधिक पुरस्कार प्राप्त करण्याचं मान हा ड्यून या चित्रपटाला मिळाला आहे. त्या ड्यून चित्रपटाला या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण आपल्याला 6 पुरस्कार मिळालेले आढळून येतात. एकूण 6 पुरस्कार या ड्यून चित्रपटाने पटकावलेले आहेत ऑस्कर सिरीज मधले. लक्षात ठेवायचे. आणि तो पुरस्काराची निर्मिती कोणी केली आहे? तर वॉर्नर ब्रदर्स यांनी या ठिकाणी या ड्यून चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. आणि मग इथं लक्षात ठेवायचं की भारतामधील एखादा चित्रपट असेलच की जो या ऑस्कर सोहळ्यासाठी नामांकन झाला होता, भले ते मिळालेलं नसल, त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला नसल तरी या ठिकाणी एक पुरस्कार होता जो भारतीय चित्रपट आहे तो या ठिकाणी नामांकन झालेलं होतं या ऑस्करसाठी. तर पहा तो कोणता आहे? तर एक माहितीपट होता ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून त्या गटामध्ये याचं नामांकन झालं होतं. रायटिंग विथ फायर या चित्रपटाचं नामांकन ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीमध्ये या ठिकाणी याचं नामांकन झालं होतं. पण हा पुरस्कार त्यांना मिळालेला नाहीये. तो इथं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये आता लक्षात घ्यायचंय सर्वोत्कृष्ट चित्रपट जे ऑस्कर 2022च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ज्या पुरस्काराला मिळाला तो म्हणजे कोडा. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोडा. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे या ठिकाणी आहे ती जेसिका चेस्टेन असं नाव आहे त्या अभिनेत्रीचं, जेसिका चेस्टेन. त्याच्यानंतर तिला कोणत्या पुरस्कारामध्ये काम केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय तो या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. द आईज ऑफ टॅमी फाय. बरोबर. द आईज ऑफ टॅमी फाय असं याचं नाव आहे या चित्रपटाचं. आणि त्या चित्रपटामध्ये केलेल्या कामाबद्दल या ठिकाणी या जेसिका चेस्टेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे या ऑस्कर 2022 मध्ये. त्याच्यानंतर पुढचा आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता. सर्वोत्कृष्ट अभिनेता तो आहे विल स्मिथ. विल स्मिथला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या 2022च्या ऑस्कर पुरस्कारामधील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून. आणि कोणत्या चित्रपटामध्ये काम केल्याबद्दल त्याला हा पुरस्कार प्राप्त झालाय तो चित्रपट आहे मित्रांनो किंग रिचर्ड या चित्रपटामध्ये काम केल्याबद्दल या ठिकाणी त्याची भूमिका निभावल्याबद्दल या ठिकाणी त्याला विल स्मिथला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे ऑस्कर पुरस्काराच्या संदर्भानं कारण तेवढ्याच महत्वाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता एवढ्याच गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या असतात. आणि ऑस्कर संदर्भामध्ये मग बेसिक जर पाहायचं झालं तर
लक्षात ठेवायचं. या पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर ती 1929 मध्ये, आणि पहिला पुरस्कार सोहळा जो पार पडला तो म्हणजे मे 1929 मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर पुरस्कार देणारी संस्था कोणामार्फत हा पुरस्कार दिला जातो, तर त्या संस्थेचं नाव या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्स, जी अमेरिकेमध्ये स्थित आहे, बरोबर. लक्षात घ्या, अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स अशा प्रकारे त्या संस्थेचं नाव आहे, जी अमेरिकेमध्ये स्थित आहे. त्या संस्थेमार्फत या ठिकाणी या पुरस्कार सोहळ्याचं, ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं जातं आणि ते पुरस्कार प्रदान केले जात असतात. या संस्थेला अधिकृतपणे एक वेगळं नाव आहे, ते म्हणजे अकादमी अवॉर्ड ऑफ मेरिट, म्हणजे पुरस्काराचं नाव आहे ते, पुरस्काराचं नाव काय आहे, अधिकृत नाव. या संस्थेमार्फत आपण त्याला जरी ऑस्कर म्हणत असलो, त्याचं एक अधिकृत नाव आहे. त्या अधिकृत नाव काय, तर अकादमी अवॉर्ड ऑफ मेरिट असं नाव या ठिकाणी या पुरस्काराला आहे. आणि हाच पुरस्कार सोहळा या ठिकाणी तर ऑस्कर नावाने ओळखला जात असतो. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला हे बेसिक गोष्टी या माहित नाहीयेत. ऑस्कर म्हणजे ऑस्कर, आपल्याला सगळ्यांना ऑस्कर नाव परिचित आहे आणि परीक्षेमध्ये सुद्धा आतापर्यंत विचारत असताना ऑस्कर नावानेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. पण त्याचं ओरिजिनल नाव जर लक्षात घेतलं तर अकादमी अवॉर्ड ऑफ मेरिट असं त्याचं नाव आहे. एवढ्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आणि कोणत्या क्षेत्रामध्ये, तर चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना या ठिकाणी हे पुरस्कार प्रदान केले जात असतात त्यांच्या कामासाठी. मी तुम्हाला म्हणलं की पुरस्कार जो मिळत असतो, कोणताही पुरस्कार जरी मिळाला, त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल, त्याच्या क्षेत्रामध्ये कोणतंही क्षेत्र असो, त्या उल्लेखनीय क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल या ठिकाणी पुरस्कार दिले जात असतात. पुढचा पुरस्कार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. लक्षात ठेवायचं, तर एक तुम्हाला एक गोष्ट कळून जाईल, लता मंगेशकर जे आपल्या लता दिदी होत्या, त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी काय आहे, लता दीनानाथ मंगेशकर. मग या ठिकाणी हे पुरस्कार त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला आहे. आणि तो पहिलाच पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आताच पुरस्कारास सुरुवात केली आणि पहिलाच पुरस्कार त्यांना या ठिकाणी 2022 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराची सुरुवात कोणी केलेली आहे, तर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान या संस्थेकडून हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की पहिलाच पुरस्कार हा नरेंद्र मोदी साहेबांना प्रदान केला गेला. तर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या मार्फत या पुरस्काराचं वितरण केलं जात असतं. आणि अलीकडे तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधान आले होते आणि त्यांना तो पुरस्कार प्रदानही करण्यात आला. यांचे इतरच पुरस्कारार्थी म्हणजे इतर या प्रतिष्ठानतर्फे, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे जे इतर पुरस्कार प्रदान केले जातात ते या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील. त्यामध्ये पहिला सांगितलं तुम्हाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, विशेष वैयक्तिक पुरस्कार म्हणजे वैयक्तिक कोणत्याही एका व्यक्तीला हा प्रदान केला जातो. तर त्याचं नाव त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्याच्यानंतर आहे मास्टर दीनानाथ पुरस्कार. मास्टर दीनानाथ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे भारतीय संगीत क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे राहुल देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मास्टर दीनानाथ पुरस्कार विशेष पुरस्कार आहे. हा विशेष पुरस्कार आशा पारेख चित्रपट क्षेत्रामध्ये एक कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा आशा पारेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे मास्टर दीनानाथ पुरस्कार. त्याच्या दुसरा हा विशेष म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं की हा 2 व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे. एक आणि दोन्ही सुद्धा हे चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व आहेत. एक आहे आशा पारेख आणि दुसरा आहे जॅकी श्रॉफ, बरोबर. त्याच्यानंतर आहे मास्टर दीनानाथ पुरस्कार, याला आनंदमयी पुरस्कार सुद्धा म्हटलं जातं. आणि या प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा आनंदमयी पुरस्कार जो आहे मुंबईचे डबेवाले जे आहेत सगळ्यांना हा एकत्रितपणे म्हणजे त्यांची संघटना आहे त्या संघटनेला एकत्रितपणे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. कारण आनंदमयी या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा आनंदमयी पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला असा जर प्रश्न विचारला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मुंबईचे डबेवाले संयुक्तपणे सगळ्यांनाच हा प्रदान करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार, त्या संजा छाया या नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचंय संजा छाया. याच्यावरती प्रश्न थोडंसं हे होईल पण इथं प्रश्न येणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर ही लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार विशेष वैयक्तिक पुरस्कार जो आहे तो मोदी साहेबांना दिलेला. या 2 गोष्टीवरती इथं प्रश्न येणं अपेक्षित आहे. प्रश्न यायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. पुढे सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रकल्प,
हा पुरस्कार आता इथं दिला कुणामार्फत दिला जातो, तो मिळाला आहे ऑब्व्हियसली अटल टनलला. अटल बोगदा जो आपण म्हणतो काश्मीरमध्ये या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे, रोहतांग खिंडीच्या जवळ, म्हणजे रोहतांग खिंडीमध्येच निर्माण करण्यात आला ऍक्च्युली तो. त्याला रोहतांग बोगदा सुद्धा म्हटलं जातं, पण त्याला भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर मग आयबीसी तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आता आयबीसी म्हणजे काय, तर इंडियन बिल्डिंग काँग्रेस या संस्थेतर्फे या ठिकाणी उत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रकल्प हा पुरस्कार दिला जातो. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणजे काय की दळणवळणाच्या दृष्टिकोनातून किंवा इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये मधील जो हे आहे त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी जो पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे. आणि मग भारतामध्ये जेव्हा एखादी वर्षभरामध्ये सर्वोत्कृष्ट एखादी पायाभूत सुविधा आढळली तर त्या पायाभूत सुविधेला या ठिकाणी हा पुरस्कार ह्या आयबीसी कडून प्रदान केला जात असतो. कोणती इंडियन बिल्डिंग काँग्रेस, बरोबर. तर इंडियन बिल्डिंग काँग्रेस कडून हा दिला जाणारा पुरस्कार आहे. आणि या इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या संदर्भाने बोलायचं झालं तर या संस्थेची स्थापना 1992 मध्ये 1 सप्टेंबर 1992 रोजी झालेली आहे. आणि याचं मुख्यालय ऑब्व्हियसली दिल्लीमध्येच आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची ही संस्था आहे आणि त्यामार्फत इथं पुरस्कार दिले जात असतात. सगळ्यात महत्त्वाची इथं गोष्ट काय आहे तर अटल बोगदा, मी तुम्हाला सांगितलं की याची निर्मिती कुठं करण्यात आली आहे, तर ती याच्यामध्ये रोहतांग खिंड जी आहे काश्मीरमध्ये, त्या रोहतांग खिंडीमध्ये या बोगद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि मग ही कोणाकडून करण्यात आलेली आहे, या ठिकाणी BRO या संघटनेकडून किंवा या संस्थेकडून. याचं लॉंग फॉर्म होतं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, म्हणजे बॉर्डरवरती जी संघटना आर्मीच्या म्हणजे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी संस्था आहे. आणि त्या संस्थेकडून बॉर्डरवरती रोडची निर्मिती केली जाते. जिथं संवेदनशील एरिया आहे त्या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी या BRO कडून रस्त्यांची निर्मिती केली जात असते, म्हणून लक्षात ठेवायचंय. मग याची निर्मिती कोणी केली आहे तर ती BRO, बरोबर. त्याच्यानंतर कुठं म्हणजे कशावरती केली ही, तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 NH3 म्हणतो आपण, नव्याने जे मार्ग क्रमांक देण्यात आले आहेत त्या NH3 वरती या ठिकाणी हा अटल बोगद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे या बोगद्याची एकूण लांबी हे आहे 9 किलोमीटर, जवळपास 9.02 किलोमीटर. लक्षात ठेवायचा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो, अटल बोगद्याची एकूण लांबी किती आहे. आणि याचं जे ठिकाण आहे ते या ठिकाणी ठिकाण पाहिलं तर ते पीर पंजाल रांगेमध्ये, पीर पंजाल जी पर्वतरांग आहे लक्षात ठेवायचं. त्याचा क्रम कसा आहे, शिंपी झालं का, लक्षात ठेवायचं. दक्षिणेकडून उत्तरेकडे पाहत असताना शिंपी झालं का म्हणजे शिवालिक, पीर पंजाल, झास्कर, लडाख आणि काराकोरम असा हा क्रम लागतो. दक्षिणेकडून उत्तरेकडे, सगळ्यात दक्षिणेकडे झास्कर आहे, त्याच्या दक्षिणेकडे शिवालिक आहे. आणि शिवालिकच्या उत्तरेकडे जर गेलो आपण पीर पंजाल ही पर्वतरांग लागते. आणि त्या पीर पंजाल पर्वतरांगेमध्ये एक खिंड आहे रोहतांग नावाची. त्या रोहतांग खिंडीमध्ये या NH3 महामार्गावरती या ठिकाणी अटल बोगद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्याची लांबी ही 9.02 किलोमीटर एवढी असलेली आपल्याला लक्षात येऊन जाते. आणि तुम्हाला नावही सांगितलं की जे भारताचे माजी पंतप्रधान होते दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव या बोगद्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर याचं एक वैशिष्ट्य मित्रांनो, ज्याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. वैशिष्ट्य काय, हा जगातील 10,000 फूट उंचीवरील सर्वात लांब महामार्ग सिजल ट्यूब बोगदा म्हणून ओळखला जातो. आता सिजल ट्यूब म्हणजे काय की ऑब्व्हियसली ड्रिलच्या माध्यमातून याची निर्मिती करण्यात आली. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ना सिजल ट्यूब टेक्नॉलॉजी, ही ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आलेली आहे. ही भारताला ऑस्ट्रेलियाने या टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड केली आहे. आणि त्या ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीच्या आधारावरती या बोगद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि याचं उद्घाटन म्हणजे लोकार्पण म्हणतो आपण, उद्घाटन कोणी केलं होतं, नरेंद्र मोदी साहेबांनी. कधी केलं होतं तर 3 ऑक्टोबर 2020 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या अटल टनलचं उद्घाटन केलेलं आपल्याला आढळून येतं. सो इथनही याच्या पलीकडे तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. चलो, तर या ठिकाणी आजच्या याच्यामध्ये एवढे पुरस्कार आपण कव्हर केलेले आहेत. आणि नेक्स्ट टॉपिक आपण लगेच पुढच्या लेक्चरमध्ये महत्त्वपूर्ण कव्हर करू, तो म्हणजे निर्देशांक आणि गव्हर्नमेंटच्या योजना, ज्या आंतरराष्ट्रीय निर्देशांक असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक काय वगैरे, ते सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो आज के लिए बस इतना ही. थँक्यू सो मच.